आपल्या सगळ्यांना निमंत्रित करण्याचं कारण, अगोदरच मी माझ्या ट्विटमध्ये परवा स्पष्ट केलं होतं, लिहिलं होतं की नाणारमध्ये जमिनीच्या व्यवहारामध्ये नाणारमध्ये जो प्रकल्प येतो रिफायनरीचा, ज्याचा अध्यादेश काढून रद्द झाला आहे, जे काय शिवसेनेकडून सांगण्यात येतं, आणि नाणारचा विषय आमच्यासाठी संपला आहे. हे जो वेळोवेळी स्थानिक मंत्री शिवसेनेचे, त्यांचे आमदार, खासदार हे सगळेच बोलत असतात, पण रिफायनरीची एक कमिटी जे प्रोजेक्ट आणू पाहते ती सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्याशी चर्चा करते. तर ती नेमकी चर्चा कशासाठी होते जर प्रकल्प रद्द झाला आहे? आणि हे काय रायगडमध्ये नेण्यासाठी ती चर्चा होत नाही. ती चर्चा होते ते स्पेसिफिक राजापूर तालुक्यामध्ये नाणारमध्ये तो प्रकल्प आणावा ह्याच्यासाठी ती कंपनी आणि राज्य शासनातले काही अधिकारी एकत्र येऊन प्लॅनिंग करतायत की आता नाणार परत कसा राजापूर तालुक्यामध्ये आणावा, ह्याच्यासाठी त्यांची प्लॅनिंग चालू आहे. आणि मी वेळोवेळी जेव्हा जमीन घोटाळे सुरू झाले होते, नाणार प्रकल्प जाहीर झाला होता युतीच्या काळामध्ये, तेव्हा आम्ही काही नावं जाहीर केली होती, जसे आदेश आंबोळकर, गणेश लाखन आणि माजी सरपंच नारकर यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत फ्रॉड केसेसचे. हे तेव्हा त्यांनी सुरू केलेलंच होतं. आता तर त्यांचीच सत्ता आली आहे. म्हणून एक नाणार विषय आणि दुसरा विषय राजापूरला जे MIDC होऊ घातली आहे, जी याच सरकारने जाहीर केली, त्याच्यानंतर शिवसेनेचे काही पदाधिकारी जमिनीच्या लुटमारीमध्ये त्यांचे हात कसे बरबटलेले आहेत ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. नाणारचा विषय अगोदर घेऊया. नाणारमध्ये सुगी डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे. ती सुगी डेव्हलपर्स चे एक संचालक निशांत सुभाष देशमुख हे डायरेक्टर आहेत त्या कंपनीचे, आणि ते उद्धव ठाकरेंच्या आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या हा माणूस निशांत देशमुख मावशीचा मुलगा लागतो. यांची जवळपास 1400 एकर जमीन चे व्यवहार ऑलरेडी झालेले आहेत. दीपक वांगणकर नावाच्या एका व्यक्तीकडून यांनी राहण्यासाठी, ऑफिस चालवण्यासाठी जागा घेतली. ह्याचा स्टाफ इथे फुल टाईम कार्यरत होता, पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑफिस बंद करून ते निघून गेले, आणि आता त्या ऑफिसमध्ये तुम्हाला कोणी सापडणार नाही. हा व्यवहार ज्यांनी केला, ॲडव्होकेट कावतकर हे कोदवलीला आहे, कोदवलीचे आहेत सगळे ॲग्रीमेंट. कारण का सुगी कंपनीने ह्या ॲडव्होकेट यांना अपॉइंट केलं होतं. हे अपॉइंटेड बाय सुगी डायरेक्टर निशांत देशमुख, जे उद्धव ठाकरेंच्या मावशीचा मुलगा आहे. हा निशांत देशमुख, ज्यांनी जवळपास 1400 एकर नाणार प्रकल्पासाठी, म्हणजे जी बाधित जमीन होती प्रकल्पाची, त्याच्यामध्ये ह्याचे 1400 एकर आहेत, यांनी व्यवहार करून दिलेत. ह्याचे स्वतःचे एकही एकर यांनी स्वतःच्या कंपनीच्या नावावर घेतले नाही.
सगळे व्यवहार ROC मधून मी माहिती काढली, 17 LLP मधून झालेले आहेत. LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, आणि याची सुरुवात LLP ची झाली आहे 2014 ते 2019 या 5 वर्षामध्ये हे व्यवहार झाले. कधी भाव चढला तर व्यवहार थांबवले, आणि असे 5 वर्षामध्ये त्यांनी ते सगळे व्यवहार केलेले आहेत. आणि त्या LLP ची पण नावं सुगी रियालिटी रिअल्टर्स 1, 2, 3, 4, 5, 17 पर्यंत आहे. तुम्हाला यादी पाहिजे तर मी या ROC ची ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, तुम्हाला कधीही देऊ शकतो. आता मुख्यमंत्र्याचाच नातेवाईक निघाला जो नाणारच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये आहे, आणि मुख्यमंत्री सांगतात जो मागच्या युतीच्या काळामध्ये काय मुखवटा घालून हे लोक फिरत होते, कसं लोकांना भडकवलं, कसं प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनं केली, जेव्हा त्यांच्याच कुटुंबातला एक भाग, त्यांचा मावशीचा मुलगा मुख्यमंत्र्यांच्या आत्ताच्या तिथे जमिनीचे व्यवहार करत होता. आणि दुसरं रुचा डेव्हलपर्स म्हणून एक दुसरी कंपनी आहे, जी पुण्याची कंपनी आहे. आणि याची अगोदर सुगीबद्दल तुम्हाला परत एक सांगतो, ॲडव्होकेट कवतकर राजापूरची, सगळे एग्रीमेंट ह्या ॲडव्होकेट कवतकरांनी केलेले आहेत. करोनाच्या काळामुळे मी ती परेड आणली नाही लोकांची, ज्यांनी सुगीबरोबर, सुगीला मध्यस्थी ठेवून, ब्रोकर ठेवून समोरच्या लोकांबरोबर व्यवहार केलेले आहेत. आणि हे गुप्ता शाह हे सगळे परप्रांतीयांबरोबर केलेले व्यवहार आहेत. म्हणजे त्याच्यातले स्थानिक 10% पण नसतील, किंवा महाराष्ट्रातले 20% असतील, 80% हे सगळे परप्रांतीय आहेत. गुप्ता, शुक्ला हे सगळे आहेत, ते मी येतो, त्यांची नावं पण आहेत. हा झाला सुगीचा विषय, जो मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाची कंपनी आहे. आता मुख्यमंत्री सांगू शकत नाही माझा यांच्यावर संबंध नाही, कारण का यांच्या साखरपुड्याला, यांच्या लग्नाला मुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. नातेवाईकच असल्यामुळे, मावशीचा मुलगा असल्यामुळे संबंध नाही असे सांगू शकत नाही मुख्यमंत्री. आणि नाणारमध्ये जी बाधित जमीन आहे प्रकल्पाची, त्याच्यामध्ये या कंपनीने व्यवहार केलेले आहेत, आणि फार गंभीर बाब आहे. तशीच रुचा कंपनी, ज्यांनी 900 एकरच्या जवळपास त्या नाणारच्या परिसरामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, किंवा कमिशन खाल्लेलं आहे ब्रोकरशिप करून. खरेदी केली, कमिशन खरेदी केली, कमिशन ब्रोकरेज. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, हे एवढे हुशार आहेत, यांनी प्रत्येक जमिनीच्या व्यवहाराची फक्त ब्रोकिंग केलेली आहे. हे फक्त मिडलमॅन झालेले आहे. सगळे व्यवहार यांनी परप्रांतीयांना करून दिलेले आहेत. जवळपास 80% मी त्या नावावर येतोय, 80% व्यवहार हे परप्रांतीयांबरोबर झालेले आहेत. गुप्ता, शुक्ला आणि इतर नावं आहेत. आता करोनाच्या या लॉकडाऊनमुळे ते आता इथे कुठे दिसणार नाहीत तुम्हाला, सगळ्यांची ऑफिसेस बंद आहेत. राजापूरमध्ये रुचा डेव्हलपर्सची पण आणि या सुगी डेव्हलपर्सची पण ऑफिसेस होत्या, पण लॉकडाऊनमध्ये त्या बंद झालेल्या. आणि नाणारमध्ये जवळपास 8,000 एकरसाठी संमतीपत्र अनेक शिवसैनिकांनीच दिलेलं आहे. ती नावं ऑलरेडी तुमच्याकडे असतील, कारण का त्याच्या बाईट मी बघितलेल्या आहेत तुमच्या चॅनलवर. दुसरा विषय राजापूर MIDCचा. सर, रुचा डेव्हलपरचं तेवढंच नाव सांगितलं, डिटेल. रुचा डेव्हलपरचं आता काहीच नाही तिथे अवेलेबल, पण त्यांनी 900 एकर ब्रोकिंगमध्ये परप्रांतीयाने दिले. ती नावं मी तुम्हाला देतोय आता. नाही, पण ती कंपनी कोणाची आहे रुचा डेव्हलपर? ती पुण्याच्या एका व्यक्तीची आहे. त्याच्यामध्ये तसं कोण नाही. त्याच्यामध्ये कोण राजकीय बाहेरून असेल तर गोष्ट वेगळी आहे. ऑन पेपर शेअर होल्डिंगमध्ये पण कोण नाही, आणि डायरेक्टरमध्ये पण कोण नाही.
सुगी डेव्हलपर्स नावाची एक कंपनी आहे. ती सुगी डेव्हलपर्स ची एक संचालक निशांत सुभाष देशमुख हे डायरेक्टर आहेत त्या कंपनीचे आणि ते उद्धव ठाकरेंच्या आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या हा माणूस निशांत देशमुख मावशीचा मुलगा लागतो. याची जवळपास 1400 एकर जमीन चे व्यवहार ऑलरेडी झालेले आहेत. दीपक वांगणकर नावाच्या एका व्यक्तीकडून त्यांनी राहण्यासाठी ऑफिस चालवण्यासाठी जागा घेतली. याचा स्टाफ इथे फुल टाइम कार्यरत होता, पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑफिस बंद करून ते निघून गेले आणि आता त्या ऑफिसमध्ये तुम्हाला कोणी सापडणार नाही. हा व्यवहार ज्यांनी केला ॲडव्होकेट कावतकर हे कोदवलीला आहे, कोदवलीचे आहेत. सगळे ॲग्रीमेंट, कारण का सुगी कंपनीने ह्या ॲडव्होकेट यांना अपॉइंट केलं होतं. हे अपॉइंटेड बाय सुगी डायरेक्टर निशांत देशमुख, जे उद्धव ठाकरेंच्या मावशीचा मुलगा आहे. हा निशांत देशमुख ज्यांनी जवळपास 1400 एकर नाणार प्रकल्पासाठी, म्हणजे जी बाधित जमीन होती प्रकल्पाची, त्याच्यामध्ये याचे 1400 एकर आहेत यांनी व्यवहार करून दिले. याचे स्वतःचे एकही एकर यांनी स्वतःच्या कंपनीच्या नावावर घेतले नाही. सगळे व्यवहार ROC मधून मी माहिती काढली. 17 LLP मधून झालेले आहेत. LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, आणि याची सुरुवात LLP ची झाली आहे 2014 ते 2019 या 5 वर्षामध्ये व्यवहार झाले. कधी भाव चढला तर व्यवहार थांबवले, आणि असे 5 वर्षामध्ये त्यांनी ते सगळे व्यवहार केलेले आहेत. आणि त्या LLP ची पण नावं सुगी रिअल्टर्स 1, 2, 3, 4, 5, 17 पर्यंत आहे. तुम्हाला यादी पाहिजे तर मी या ROC ची ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, तुम्हाला कधीही देऊ शकतो. आता मुख्यमंत्र्यांचाच नातेवाईक निघाला जो नाणारच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये आहे, आणि मुख्यमंत्री सांगतात जो मागच्या युतीच्या काळामध्ये काय मुखवटा घालून हे लोक फिरत होते, कसं लोकांना भडकवलं, कसं प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनं केली, जेव्हा त्यांच्याच कुटुंबातला एक भाग, त्यांचा मावशीचा मुलगा मुख्यमंत्र्यांच्या आत्ताच्या तिथे जमिनीचे व्यवहार करत होता. आणि दुसरं रुचा डेव्हलपर्स म्हणून एक दुसरी कंपनी आहे, जी पुण्याची कंपनी आहे. आणि याची अगोदर सुगीबद्दल तुम्हाला परत एक सांगतो. ॲडव्होकेट कवतकर राजापूरचे सगळे ॲग्रीमेंट ह्या ॲडव्होकेट कवतकरांनी केलेले आहेत. करोनाच्या काळामुळे मी ती परेड आणली नाही लोकांची, ज्यांनी सुगीला मध्यस्थी ठेवून, ब्रोकर ठेवून समोरच्या लोकांबरोबर व्यवहार केलेले आहेत. आणि हे गुप्ता शाह हे सगळे परप्रांतीयांबरोबर केलेले व्यवहार आहेत. म्हणजे त्याच्यातले स्थानिक 10% पण नसतील, किंवा महाराष्ट्रातले 20% असतील. 80% हे सगळे परप्रांतीय आहेत. गुप्ता, शुक्ला हे सगळे आहेत. ते मी येतो, त्यांची नावं पण आहेत. हा झाला सुगीचा विषय, जो मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाची कंपनी आहे. आता मुख्यमंत्री सांगू शकत नाही माझा यांच्याबरोबर संबंध नाही, कारण का यांच्या साखरपुड्याला, यांच्या लग्नाला मुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. नातेवाईकच असल्यामुळे, मावशीचा मुलगा असल्यामुळे संबंध नाही असे सांगू शकत नाही मुख्यमंत्री. आणि नाणारमध्ये जी बाधित जमीन आहे प्रकल्पाची, त्याच्यामध्ये या कंपनीने व्यवहार केलेले आहेत, आणि फार गंभीर बाब आहे. तशीच रुचा कंपनी, ज्यांनी 900 एकरच्या जवळपास त्या नाणारच्या परिसरामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, किंवा कमिशन खाल्लेलं आहे.
ब्रोकरशिप करून. खरेदी केली आहे, कमिशन घेत खाल्लं, खरेदी केली आहे कसं? कमिशन 900 ब्रोकर रोकड. ब्रोकरेज. म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे एवढे हुशार आहेत, यांनी प्रत्येक जमिनीच्या व्यवहाराची फक्त ब्रोकिंग केलेली आहे. हे फक्त मिडलमॅन झालेले आहे. सगळे व्यवहार यांनी परप्रांतीयांना करून दिलेले आहेत. जवळपास 80% मी त्या नावावर येतो, 80% व्यवहार हे परप्रांतीयांबरोबर झालेले आहेत. गुप्ता, शुक्ला आणि इतर नावं आहेत. आता करोनाच्या या लॉकडाऊनमुळे ते आता इथे कुठे दिसणार नाहीत तुम्हाला. सगळ्यांची ऑफिसेस बंद आहेत. राजापूरमध्ये रुचा डेव्हलपर्सची पण आणि या सुगी डेव्हलपर्सची पण ऑफिसेस होत्या, पण लॉकडाऊनमध्ये त्या बंद झालेल्या. आणि नाणारमध्ये जवळपास 8,000 एकरसाठी संमतीपत्र अनेक शिवसैनिकांनीच दिलेलं आहे. ती नावं ऑलरेडी तुमच्याकडे असतील, कारण का त्याच्या बाईट मी बघितलेल्या आहेत तुमच्याच चॅनलवर. दुसरा विषय राजापूर MIDCचा. मुख्यमंत्र्यांचा भाऊच डायरेक्टर एवढं जर शिवसेना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, तर आता काही झालं तर या सरकारला ही रिफायनरी आणावी लागेल. दुसरा काही पर्याय उरत नाही आता या घडीला. आता साहेब ज्या अर्थाने लोक जमिनी हडपत चालले, शेतकऱ्यांना धमकी देऊन त्यांना वेगवेगळ्या मार्गाने जे काही ॲग्रीमेंट करत चालले, उद्या जमीनच शेतकऱ्याच्या नावावर राहणार नाही. सगळे गुप्ता शुक्लाच्या नावावर असल्यावर सरकारला अडचण कोण? मग सरकारला अडचणच काय नाही. 8,000 एकरची संमतीपत्र ऑलरेडी आलेले आहेत. आणि मगाशी मॅडमनी जो उल्लेख केला त्याच्यामध्येच शिवसैनिक आहेत. त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आम्हाला हा प्रकल्प मान्य आहे. मान्य कोणाला नाही आहे? आमदार, खासदार आणि मंत्री. कोण मंत्री? हे आमचे उदय सामंत. बरोबर आहे ना. अनिल परब तर दिसत नाही म्हणून मी त्यांच्यावर काय बोलत नाही. आता मग त्यांचा तोंडी विरोध आहे, पण जसं मी सांगितलं त्यांनी माझा हा आरोप खोडून दाखवावा की मंत्रालयामध्ये मीटिंग घेताय का नाही नाणार प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांबरोबर. मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग झाल्या का नाही. आता उच्चस्तरीय मीटिंग चालू आहे, पण ह्यांना आता काय लगेच लोकांसमोर गेलं तर लोक चपल्यानी मारतात. जे लोक आव्हाडांना भेटायला गेले होते वकिलांची मंडळ, त्यांना आणि त्यांनी ते सगळे म्हणले की इकडच्या लोकांना इकडचे आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचूच देत नाही त्यांची कैफियत मांडायला. हे खरं आहे का? म्हणजे याच्याबाबत अजूनही नाही, हेच सांगू शकतील, कारण का त्यांनी तर आपलं म्हणणं मांडलंच आहे की मुख्यमंत्र्यांना खासदार भेटू देत नाही, स्थानिक खासदार. हे त्यांनी म्हणणं मांडलेलंच आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की कसा तरी करून शिवसेनेला हा प्रकल्प आणायचाच आहे. त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न पॉवर ऑफ अटर्नी देऊन आपल्याच पदाधिकाऱ्यांमध्ये टाकून ब्रोकरच आपले ब्रोकर परप्रांतीयांना देणार, कारण का परप्रांतीयांकडे पैसे आहेत. ते आता प्रकल्प आला की ते पैसे टाकतात. असेच ते घुसले आणि उद्या विरोधच कोणाचा नाही असं दाखवून शिवसेना बोलणार बघा आता जमिनीवर विरोधच नाही कोणाचा. असा तो प्रकल्प आणणार शिवसेनाच प्रकल्प आणणार बघा तुम्ही. कारण का ती प्लॅनिंगच तशी आहे. चारी बाजूनी जो काय संमती दाखवायची की आता सगळ्यांची संमती आहे, मग प्रकल्प का नको. आणि तसा शिवसेना मुख्यमंत्री हे जे आहेत ते आणणार प्रकल्प नाणार. जमिनीच्या व्यवहारामध्ये नाणारमध्ये जो प्रकल्प येतो रिफायनरीचा, ज्याचा अध्यादेश काढून रद्द झाला आहे, जे काय शिवसेनेकडून सांगण्यात येतं, आणि नाणारचा विषय आमच्यासाठी संपला आहे. हे जो वेळोवेळी स्थानिक मंत्री शिवसेनेचे, त्यांचे आमदार, खासदार हे सगळेच बोलत असतात, पण रिफायनरीची एक कमिटी जे प्रोजेक्ट आणू पाहते ती सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहे.
मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्याशी चर्चा करते. ती नेमकी चर्चा कशासाठी होते जर प्रकल्प रद्द झाला आहे आणि हे काय रायगडमध्ये नेण्यासाठी ती चर्चा होत नाही. ती चर्चा होते ते स्पेसिफिक राजापूर तालुक्यामध्ये नाडारमध्ये तो प्रकल्प आणावा ह्याच्यासाठी ती कंपनी आणि राज्य शासनातले काही अधिकारी एकत्र येऊन प्लॅनिंग करतायत की आता नाणार परत कसा राजापूर तालुक्यामध्ये आणावा ह्याच्यासाठी त्यांची प्लॅनिंग चालू आहे. आणि मी वेळोवेळी जेव्हा जमीन घोटाळे सुरू झाले होते, नाणार प्रकल्प जाहीर झाला होता युतीच्या काळामध्ये, तेव्हा आम्ही काही नावं जाहीर केली होती, जसे आदेश आंबोळकर, गणेश लाखन आणि माजी सरपंच नारकर यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत फ्रॉड केसेसचे. हे तेव्हा त्यांनी सुरू केलेलंच होतं. आता तर त्यांचीच सत्ता आली आहे. म्हणून एक नाणार विषय आणि दुसरा विषय राजापूरला जे MIDC होऊ घातली आहे, जी याच सरकारने जाहीर केली, त्याच्यानंतर शिवसेनेचे काही पदाधिकारी जमिनीच्या लुटमारीमध्ये त्यांचे हात कसे बरबटलेले आहेत ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. नाणारचा विषय अगोदर घेऊया.